नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. हा सराव पेपर आहे मित्रांनो. अशाच प्रकारचा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करूया. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2. एकूण 40 गुण हे लेखी परीक्षेसाठी असतात व 10 गुण तोंडी परीक्षेसाठी. एकूण 50 गुणांचा हा तुमचा पेपर आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला ए, प्रत्येक उपप्रश्नास 1 गुण आहे. अ, संख्या अंकातली 27,312 ही संख्या आपल्या अंकात लिहायची आहे. 27,312. संख्या अक्षरातली दुसरा प्रश्न आहे. 3,407 आपण अक्षरामध्ये असे लिहूया. 4,403 या संख्येतील 6 अंकाची स्थानिक किंमत लिही. या ठिकाणी 6 अंक, एकक, दशक, शतक आणि हजार स्थानी आहे, म्हणजे त्याची स्थानिक किंमत आहे 6,000. खालील संख्या विस्तारित स्वरूपात लिही, म्हणजे अंकांची स्थानिक किंमत बेरजेस स्वरूपात मांडायची आहे. ठिकाणी 73,102 विस्तारित रूप बघा. 17,000 अधिक 3,000 अधिक 100 दशक 0 आहे अधिक 2 एकक अशा पद्धतीने. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बेरीज कर. 5,264 अधिक 3,237 यांची बेरीज या ठिकाणी करायची आपल्याला अशा पद्धतीने बघा. फक्त वजाबाकी कर. या ठिकाणी याची वजाबाकी आपल्याला करायची आहे. गुणाकार 136 गुणिले 12 याचा गुणाकार या पद्धतीने आपण लिहूया. भागाकार कर. या पद्धतीने तुम्हाला भागाकार सुद्धा या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सोडव म्हणजे वजाबाकी कर आणि भागाकार कर. या ठिकाणी पूर्णांक संख्यांची वजाबाकी आहे. वजाबाकी करताना -5 वजा कंसात -7 ठिकाणी आपण सोडवूया याला. बघा, वजा चिन्ह राहील, वजा गुणिले वजा अधिक चिन्ह तयार होईल. -5 अधिक 7 उत्तर येते +2. भागाकार कर. 3/8 भागेला 3/8. अपूर्णांकामध्ये भागाकार म्हणजेच उलट करून गुणणे. 3/8 गुणिला 8/3 या ठिकाणी त्रिकोण करूया. 3 1 3 8 1 8 म्हणजे उत्तर येतं मित्रांनो 1. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, या 3 निशेष भाग जाणाऱ्या संख्येला गोल कर. बघा, या ठिकाणी 653 187 243 508 आणि 453 यापैकी 3ची कसोटी आपल्याला माहिती आहे. त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भागत असेल तर तिला पूर्ण 3 ने भाग जातो. बघा, 6 आणि 5 11, 11 आणि 3 14, 14ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे या संख्येला जाणार नाही. ठिकाणी 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, 16ला देखील 3 ने भाग जात नाही, म्हणजे या संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार नाही. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9ला मात्र 3 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाणार. त्याला आपण गोल करूया. 5 आणि 8 13, 13ला 3 ने भाग जात नाही. बघा, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12ला मात्र 3 ने भाग जातो, म्हणजे या दोन संख्या आहेत की ज्यांना 3 ने निश्चित भाग जातो. मग खालील आकृतीत एका रेषेचे आणि एका किरणाचे नाव लिही. या ठिकाणी बऱ्याचशा रेषा आहे. रेषा एस क्यू ए बी अशा पद्धतीने. तर आपण या ठिकाणी लिहूया रेषा ए बी. आता किरण विचारले. बघा, किरण काय, आर पी किरण आहे, टी बी किरण आहे, असे विविध किरण तुम्ही लिहू शकता. बघा, खाली आकृतीत बाणाने दाखवलेल्या कोणाचा प्रकार कोणता ते लिही. बघा, बाणाने दाखवलेला कोण हा आहे, म्हणजे 180 पेक्षा मोठा आहे तो, म्हणजे आपण त्याला प्रविशाल कोण म्हणूया. फक्त 90 अंशापेक्षा मोठा असेल तर त्याला आपण विशाल कोण म्हणतो. तर 180 पेक्षा मोठा असेल तर त्याला आपण प्रविशाल कोण म्हणतो. 16 सेमी आणि 43 सेमी लांबीच्या 2 काड्यांचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती सेमी असेल. या ठिकाणी 16 सेमी आणि 48 सेमी यांचे आपल्याला विभाजक लिहू आणि त्यातील मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे त्या काडीची लांबी असणार आहे. बघा, 16चे आपण विभाजक लिहूया 1 2 4 8 आणि 16. 48चे विभाजक लिहू आपण 1 2 3 4 6 8 12 16 24 आणि 48. तर या ठिकाणी याचा सामाजिक जो विभाजक आहे 16 आहे सगळ्यात मोठा, म्हणजे त्या काठीची लांबी जास्तीत जास्त 16 सेमी असायला हवी. बघा, गौरीनी किराणा दुकानातून 2.250 किलोग्रॅम साखर, 1.500 किलोग्राम तांदूळ आणि 0.750 किलोग्राम डाळ आणली, तर तिने एकूण किती किलोग्राम माल आणला. याचं उत्तर आपण या ठिकाणी बिल तयार करूया. वजन आणि किलोग्राम. ठिकाणी साखरेचं वजन आहे 2.250 किलो, तांदूळाचं वजन आहे 1.500 किलोग्राम आणि डाळीचं वजन आहे 0.750 किलोग्राम. आता याची आपण बेरीज करूया. या ठिकाणी बघा, एकूण माल याची बेरीज केली आपण तर आपल्याला मिळतो 4.500 म्हणजे 4.5 किलो सामान तिने एकूण आणलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला ठिकाणी सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बघा, समीकरण सोडव. y - 5 = 12, तर y बरोबर
12 अधिक 5 कारण हे वजा आहे, इकडे आल्यानंतर त्याचं अधिक मध्ये रूपांतर होतं बरोबर चिन्हाच्या पुढे आल्यानंतर, म्हणजे 12 आणि 5 ची बेरीज येते y बरोबर 17. खालील अपूर्णांकाची शेकडीवारीत रूपांतर कर. शेकडीवारी म्हणजे छेदामध्ये 100 यायला पाहिजे. मग 25 या अंकाला कितीने गुणले म्हणजे छेदामध्ये 100 येईल ते आपल्याला शोधायचं आहे, आणि त्याच अंकाने आपल्याला अंशाला सुद्धा गुणायचा आहे. तर तो अंक आहे बघा 4, 15 गुणिले 4 छेदामध्ये 25 गुणिले 4 म्हणजे 15 त्रिक 45 15 चौक 60 आणि 25 चौक 100 म्हणजे या ठिकाणी बघा 60/100 या ठिकाणी झालं शेकडीवारीमध्ये रूपांतर. चला खेळूया. या उपक्रमामध्ये एका शाळेतील विविध खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे. या माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढ. ठिकाणी आलेख काढायचा आहे, तर अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी आलेख काढता येणार आहे. 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी आपण या ठिकाणी दाखवलेले आहे. 10 20 30 40 50 60 प्रमाण घेतलेलं आहे. खो खो खेळणारे विद्यार्थी 40 आहेत. धावणे या खेळाचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी 55 बघा 60 आणि 50च्या मध्ये आहे. क्रिकेटमध्ये 35 विद्यार्थी खेळतात आणि लगोरी हे 20 विद्यार्थी खेळतात. अशा पद्धतीने तुम्हाला स्तंभालेख काढायचा आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा एका बागेमध्ये गुलाबाची 40 रुपये आणि जास्वंदीची 50 रुपये लावली, तर गुलाबाच्या रोपांचे जास्वंदीच्या रोपांशी असलेले गुणोत्तर काढा. या ठिकाणी गुणोत्तर काढायचे म्हणजे गुणोत्तर मांडणी करूया आपण. गुलाबाची रोपे आणि जास्वंदीची रोपे, गुणोत्तर म्हणजे एक प्रकारचा भागाकार असतो. बरोबर गुलाबांच्या रोपांची संख्या 40, जास्वंदीच्या रोपांची संख्या 50. त्याला लघुरूप दिलं म्हणजे दोघांना 10 ने भाग दिला. 10 चौक 40 आणि 10 5 50 म्हणजे 4/5 हे त्यांचं गुणोत्तर आहे गुलाबाच्या रोपांचं जास्वंदीच्या रोपाशी. रहीमने 1500 रुपयाचे सफरचंद खरेदी केले आणि सर्व सफरचंद 1800 रुपयास विकली, तर या व्यवहारात त्यास नफा झाला की तोटा व किती. बघा या ठिकाणी आपल्याला समीकरण वाचल्यानंतर असं लक्षात येतं सफरचंदाची खरेदी किंमत 1500 आहे आणि विक्री किंमत 1800. जर इथे निरीक्षण केलं तर विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजेच रहीमला काय झालं आहे, नफा झालेला आहे. मग नफा काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत या ठिकाणी 1800 वजा 1500 म्हणजेच या ठिकाणी नफा झालेला आहे मित्रांनो 300 रुपये नफा या ठिकाणी रहीमला झालेला आहे. रहीमला झालेला नफा हा 300 रुपये इतका आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. दिलेले उदाहरण वाच व त्यावरून चौकटी भर. समीरने दर साल दर शेकडा 7 दराने बँकेत 15,000 रुपये 1 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर त्याला वर्षाअखेरीस 1050 रुपये व्याज मिळाले. ठिकाणी मुद्दल किती आहे, तर मुद्दल 15,000 आहे. मुदत किती 1 वर्ष आणि दर होता 7 10 10 7 आणि व्याज मिळाले 1050. अशा पद्धतीने ही माहिती या ठिकाणी आपण फिलअप केली. सोडव. आकृतीमधील एल एम एन पी च्या सम्मुख जोड्या लिही. एल एम एन पी. आता सम्मुख जोड्या या ठिकाणी सम्मुख कोणांच्या जोड्या आपण लिहूया. पहिल्यांदा सम्मुख कोण, एल चा सम्मुख कोण एन आणि पी चा सम्मुख कोण एम किंवा एम चा सम्मुख कोण पी. अशा पद्धतीने आता दुसऱ्या सम्मुख बाजूंच्या जोड्या आपण या ठिकाणी लिहू शकतो. बाजू एल पी सम्मुख बाजू एम एन आणि बाजू एल एम सम्मुख बाजू पी एन. अशा पद्धतीने तुम्ही जोड्या लिहू शकता. बघा रेषा एल काढ व रेषाबाहेर कोणताही क्यू बिंदू घे. गुण्यांच्या मदतीने बिंदू क्यू मधून रेषा एल ला समांतर लंबरेषा काढ. बघा या पद्धतीने रेषा एल आपण काढलेली आहे, तिला नाव दिलं, त्यानंतर बिंदू क्यू घेतला आणि या ठिकाणी गुण्या आपण ठेवलेला आहे. या ठिकाणी गुण्या ठेवून अशा पद्धतीने त्याला लंब रेषा क्यू काढलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बाजूच्या बंदिस्त त्रिमितीय आकृतीच्या पृष्ठांची संख्या चौकटीतली. बघा या ठिकाणी एक वक्राकार पृष्ठ आहे, वरचा एक आणि खालचा एक, असे एकूण 3 पृष्ठांची संख्या या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. 20 मुलांच्या सहलीचा खर्च 1600 आहे, तर 25 मुलांच्या सहलीचा खर्च किती. अतिशय सोपं उदाहरण आहे, आपण समजून घेऊ सोप्या पद्धतीने. बघा 20 मुलांच्या सहलीचा खर्च 1600 रुपये आहे, तर 25 मुलांच्या सहलीचा खर्च आपण पी मानू व गुणोत्तर मांडू. सहलीचा खर्च भागीला मुलांची संख्या. बरोबर या ठिकाणी पहिल्या याच्यात सहलीचा खर्च आहे 1600 रुपये, मुलांची संख्या आहे 20. याची तुलना करू आपण की जर मुलांची संख्या 25 असेल तर सहलीचा खर्च पी आपण मानलेला आहे. आता आपण या ठिकाणी गुणोत्तर सोडूया. या ठिकाणी पी बरोबर ही 25 या ठिकाणी भागीला इकडे नंतर त्याचा गुणाकार होईल. बघा या स्टेप मध्ये आपण पाहतो 1600 गुणिले 25 भागीला 20 बरोबर पी. म्हणजेच पी बरोबर या ठिकाणी आपण गुणाकार केला भागाकार केला तर उत्तर मिळालं आपल्याला की पी बरोबर 2000 रुपये. म्हणजे मुलांचा जो खर्च आहे तो किती आहे 2000 रुपये असेल 25 मुलांचा खर्च. बघा आता शेवटचं गणित आहे मित्रांनो. सरिताचे वय तिच्या दोन्ही मुलांच्या वयांच्या बेरजेपेक्षा 8 वर्षांनी अधिक आहे. दोन्ही मुलांच्या वयाची बेरीज 37 वर्षे असल्यास सरिताचे वय किती. सोपा आहे. बघा या ठिकाणी दोन्ही मुलांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे आणि सरिताचे वय त्यांच्यापेक्षा 8 वर्षांनी अधिक आहे.
म्हणजेच सरिताचे वय बरोबर दोन्ही मुलांच्या वयाची बेरीज अधिक 8 वर्ष. उत्तर येतं बघा 37 अधिक 8. उत्तर या ठिकाणी मिळतं आपल्याला 45 वर्षे. म्हणजे सरिताचे वय या ठिकाणी 45 वर्ष आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.